ब्लॉग. आपल्याला मित्रांनो ही बुकिंग मिळालेली आहे नाशिकवरून, सॉरी मित्रांनो अंधेरीवरून नाशिकला बुकिंग मिळालेली आहे मित्रांनो. आणि आपण अंधेरीसाठी ठाण्यावरून पिकअप करण्यासाठी निघालेलो आहे मित्रांनो. सकाळचे 7 वाजलेले आहेत. कस्टमरला 8 वाजेपर्यंत पोहोचायचं आहे. तर बघूयात, खूप काही सामान नाही मित्रांनो, काय काय सामान नाही ते पुढे जाऊन बघूयाच. पण ठाण्यामध्ये आपण पोहोचलेलो आहे मित्रांनो. मंथ एंड असल्यामुळे मित्रांनो धंद्याचा एवढा फ्लो आहे ना, जबरदस्त असा फ्लो आहे मित्रांनो. टाइम मिळत नाही ब्लॉग काढायला. पण एवढे दिवस आपल्याला फक्त यूट्यूबचे रील्स स्क्रोल करताना खूप मस्त वाटायचं. पण जेव्हा रिअलमध्ये मी ब्लॉग बनवायला घेतले ना मित्रांनो, तेव्हा कळलं एवढ्या धावपळीच्या कामातून ब्लॉग बनवणं काही सोपं नाही आहे मित्रांनो. खूप त्रास होतो ब्लॉग बनवताना मित्रांनो. त्याला एडिट करण्यासाठी पण वेळ मिळत नाही मित्रांनो. माझे 2 ते 3 ब्लॉग पेंडिंगवरती आहेत मित्रांनो, ते अपलोड करण्यासाठी टाकायचे. चला तर मग मित्रांनो बघूया काय होतंय ते आता. मित्रांनो सामान एवढंच आहे. वॉशिंग मशीन, बाल्टी, 5-6 बॉक्स आणि एक फ्रीज आहे आणि वॉशिंग मशीन आहे मित्रांनो. आणि बाईक आहे. बाईक कशी पॅकिंग झाली आहे मित्रांनो मला एकदा कमेंट करून नक्की सांगा. जबरदस्त अशी बाईक आपण पॅकिंग केलेली आहे. आता फ्रीज पॅक करून आपण सामान चढवायला घेऊया. लास्ट फ्रीजच आहे मित्रांनो. मित्रांनो आपली फायनली पॅकिंग झालेली आहे आणि आपण पुढे निघालेलो आहे. आपण पवई येथे पोहोचलेलो आहे मित्रांनो. अंधेरीवरून निघालेलो आहे. आपलं एक आता आपण मागे व्हिडिओमध्ये दाखवलं नाही मित्रांनो, CNG वर पेमेंट अडकलेलं. जर पेमेंट अडकलं तर डबल पैसे घेतात किंवा पेमेंट सक्सेस झाल्याशिवाय सोडत नाही मित्रांनो आपल्याला. हे आज मला कळलं, माझ्याबरोबर आज सगळलेलं मित्रांनो. माझे ते 15 ते 20 मिनिटं गेले मित्रांनो. पण नंतर पेमेंट सक्सेस झाल्यानंतर त्यांनी मला पैसे रिटर्न केले. ठीक आहे मित्रांनो, चला तर मग आपण निघालेलो आहे अंधेरीवरून नाशिकसाठी मित्रांनो. 170 किलोमीटरचा हा ब्लॉग आहे मित्रांनो. 170 किलोमीटर आपल्याला रनिंग करायची आहे आणि रिटर्न आपल्याला लवकर ठाण्याला यायचं आहे मित्रांनो. कारण परत एकदा उद्यासाठी लॉंग बुकिंग आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो. चला तर मग बघू. मित्रांनो आम्ही भिवंडी येथे मानखोलीच्या पुढे CNG भरायला थांबलेलो. काय पंपवाल्याने निसर्ग आणि त्याला प्राण्यांची आवड आहे बघा मित्रांनो. त्याने प्राणी पाळण्यासाठी खूप मोठा पिंजरा केलेला आहे.
42 सेल्सिअस अंशावरती तापमान आहे मित्रांनो आणि इथे मस्त असा गारवा जाणवतो आणि मस्त असे पक्षी दिसत आहेत मित्रांनो, खूप भारी वाटतं. पडगा टोलला गेला मित्रांनो, पोचलेला आहे आपण. बोलो तर आपल्याला 4 तास लागलेले आहेत अंधेरीवरून भिवंडी पडगा टोल नाक्याला. ट्रॉफिक मध्ये खूप ट्रॉफिक होतं मित्रांनो. 4 तास लागलेले, 2 वाजलेत आता मित्रांनो. आता आपण पडग्याच्या टोल नाक्यावरती पोहोचलेलो आहे. आपण आतापर्यंत कसारा घाट तरी क्रॉस करायला पाहिजे होता. अजून आपण पडग्याच्या टोललाच आहे मित्रांनो. बघूया आता काय होत आहे ते पुढे. मग चला तर मग भूक लागलेली आहे, काहीतरी खाऊन घेऊया पहिलं आणि मग आपण पुढचा प्रवास करूया. मित्रांनो आपण नाशिक टोल नाक्याला पोहोचलेलो आहे. इगतपुरीचा टोल नाका. मैं बाकी सामान उतार दूंगा. मित्रांनो इथं थोडी आम्हाला मेहनत घ्यावी लागलेली आहे, कारण इथे फक्त AC बाहेर होता, बाकी सगळं सामान आतमध्ये होतं. म्हणून सामान खाली उतरावं लागले आम्हाला. 4 बॉक्स खुर्ची आणि इनिशियल रॅक किचनचं. आपण आता नाशिकमध्ये पोहोचलेलो आहे. इथे 2 लोकेशनचा माल होता मित्रांनो, 1 किलोमीटरच्या डिस्टन्सवरती. सेम पार्टी आहे पण त्यांचा त्यातल्या 3 वस्तू, वॉशिंग मशीन, फ्रीज आणि AC ही त्यांच्या मित्रांच्या घरी ठेवलेली आहे तिथे. आणि इथून 1 किलोमीटरवरती आता दुसरं लोकेशन आहे. त्या लोकेशनला आपण पोहोचतोय आणि बाईक आणि बॉक्सेस उतरून पटापट आपले आपले बॉक्स खाली करून घेणार आहे आणि लगेच निघणार आहे रिटर्नचा प्रवास आहे. नाशिक रोडला आहे आपण मित्रांनो आता. चला तर मग बघूया. नाशिक महानगरपालिका मित्रांनो, नाशिक महानगरपालिकेच्या बाजूलाच आपण गाडी खाली करणार आहे. ही आहे नाशिक महानगरपालिका. ओए आम लग रहा भाई. आम लग रहा. आम भी दिखा दिया. हाँ वीडियो में ज़्यादा लेके जाए. वीडियो बन रहा है, जाओ. चलो तुम खिंचवाओ यार, खींचता हूँ, देखता हूँ.
इथे ना मित्रांनो आम्हाला कस्टमर पण खूप मदत करू लागत होते. त्यांच्या घरचे सगळे बॉक्सेस खाली करून द्यायला मदत करू लागितली त्यांनी आणि आम्ही बॉक्सेस पण खाली केले मित्रांनो पटापट आणि निघालो मित्रांनो परतीच्या प्रवासासाठी. जास्त काही बॉक्स नव्हते मित्रांनो, 5च बॉक्स होते. खाली केले पटापट कारण त्यांना माहिती आहे बॉक्स ठेवायचे म्हटलं तर पर बॉक्स आपण 60 रुपये चार्जेस घेतो मित्रांनो बॉक्स ठेवायचे पण, कारण आपल्याला पण बाहेरून बॉक्स विकत घ्यावे लागतात. बाईक पार्किंग केली, बाईक उतरवली मित्रांनो, त्यांना हँडल फ्री करून दिला आणि निघालो. तर मित्रांनो ही ट्रिप आपली संपलेली आहे. तुम्ही बघितलं असाल तर ही ट्रिप मित्रांनो 9,620 रुपयाची होती मित्रांनो आणि आपण ही ट्रिप यशस्वीरित्या पूर्णपणे पार केलेली आहे. जबरदस्त अशी मल्टीलेअर पॅकिंग केलेली आहे. पॅकर्स मोरचा हाच फायदा आहे मित्रांनो. मी जरी साध्या पोर्टरमध्ये जर ट्रिप घेऊन आलो असतो तर मला 5,000 ते 5,500 रुपयाचं भाडं मिळालं असतं. पण ही ट्रिप मी पॅकर्स मोर्स मी स्वतः जाऊन पॅकिंग केली आणि स्वतः जाऊन गाडीत मटेरियल चढवलं आणि ते इथे घेऊन आलो मित्रांनो. त्याचाच फायदा झाला मित्रांनो. मला 9,500 रुपये भाडं भेटलं मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला तुम्ही सांगा मित्रांनो आणि नवीन पॅकर्स मोरच्या आयडिया जर आमच्याकडून तुम्हाला हव्या असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा आणि मित्रांनो सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर